पोरांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून पॉलिटी हा जो आपला विषय आहे, राज्यव्यवस्था, या विषयाच्या अनुषंगाने काही टॉपिक्स मी तुम्हाला सांगतो. बघा, परीक्षेच्या अगोदर जाता जाता या टॉपिक्सवर नजर मारून जा, कारण ह्या टॉपिक्सवर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. जसं की मी युट्यूबवर लेक्चर घेतलं होतं, त्या संदर्भात उपराष्ट्रपती हा जो टॉपिक आहे हा खूप जास्त महत्वाचा आहे. यानंतर संसद, म्हणजे आपली संसदीय कामकाज पद्धती असेल किंवा आणखीन लोकसभा राज्यसभा असेल, यावर आयोग जरा जास्त फोकस ठेवत असतो. यानंतर अलीकडचेच म्हणजे जे काही चर्चेतले मुद्दे होते, जसं की सुप्रीम कोर्ट असेल किंवा राज्यपाल असेल, राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयासंदर्भात मध्यंतरी खूप साऱ्या गोष्टी हायलाइट्स आपल्याला बघायला मिळाल्या, त्या असतील. त्याच्यानंतर निवडणूक आयोग असेल, बरोबर आहे. सो काही टॉपिकची लिस्ट तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तेवढं फक्त परीक्षेला जाता जाता बघून जा. यामध्ये मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व सोडू नका बरं. विधानसभा, विधान परिषदेवर पण काही वेळेस प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. राईट. सो बिंदास्त जा पोरांनो, एवढे टॉपिक्स तुम्ही केलेले आहेत, एकदा रिवाइज करून घ्या, 100% फायदा होणार आहे. थँक्यू.